साहेब काय सांगताय, पावसाळी अधिवेशन संपलेलं आहे. आपण आपल्या डेव्हलपमुळे पूर्ण नागपूरचे खूप सारे विकास कामे याचे मार्गी लागलेले आहेत आणि जवळपास काही काम म्हणजे संपुष्टात झाले. काय सांगता? पावसाळी अधिवेशनमध्ये नागपूर शहराचे अनेक प्रश्न मार्गी लावले. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीचा भ्रष्टाचार उघडीस झाला. शासनाकडे 2 समितीचे अहवाल सादर झाले. SIT चौकशी बी त्यावर बसली आहे. दुसरा एक महानगरपालिकेच्या अलगर्जीपणामुळे 2 लहान मुलाची हत्या बी झाली. आणि असे अनेक प्रश्न यावेळेस मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न केला. नागपूर सुधार पन्नासच्या वतीने फ्री होल्डचा एक विषय होता. कारण लोक अनेक वर्षोंगिनतीपासून आपले घरं बांधून राहत आहे आणि त्यामुळे प्रवीण दटके यांनी सभागृहामध्ये अर्धा तासाची चर्चा उपस्थित केली होती. त्या अर्ध्या तास चर्चेच्या अंतर्गत नागपूर शहरामध्ये नागपूर सुधार पन्नासनी त्या काळामध्ये दिलेले भूखंड, त्याच्यावर झालेले निवासी बांधकाम आणि काही कमर्शियल असतील, काही वाणिज्यिक असतील किंवा काही लिलावाद्वारे घेऊन लोक जे घरं बांधतात, फॅक्टऱ्या उभ्या करतात, हा सगळा विषय टोटली हा फ्री होल्ड करावा, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न उपस्थित झाला होता. आणि आता कसं आहे, एखाद्याने एखादा प्लॉट लिलावामध्ये घेतला, 5-10 हजार फुटाचा तो प्लॉट असला आणि त्या फ्लॅटवर मग ते बिल्डर लोक घरं बांधून टाकतात. 300-400 फ्लॅट त्या ठिकाणी होते. आणि मग कालांतराने 2% पैसे भरायचे कोणी? कारण एखादा प्लॉट अगर त्यांनी 5 करोडचा घेतला तर त्याच्या नियमाप्रमाणे त्याला 10 लाख रुपये वर्षाचे लागते. हे पैसे भरायचे कोणी? जो प्लॉट घेते तो काही पैसे भरत नाही. आणि तिथं राहणारे 400-500 फ्लॅटवाल्या म्हणजे आपसामध्ये हे त्यांचा तालमेल राहत नाही. आणि त्याच्यामुळे पैसे भरणार कोण आहे हा प्रश्न गंभीराने फार मोठा हा गंभीर प्रश्न होता. आणि म्हणून सांगितलं का जेवढे बी नागपूर सुधार पन्नासनी नागपूर शहरामध्ये निवासी असतील, वाणिज्यिक असतील, तुमचं इंडस्ट्रीयल असतील किंवा लिलावाद्वारे प्लॉट विकले असतील, त्याची काहीतरी टक्केवारी ठरवा आणि हा विषय कायमच्या मुक्त करा. आणि त्या दृष्टिकोनातून प्रक्रिया आता सुरू आहे आणि लवकरात लवकर त्याच्यावर काहीतरी निर्णय तोडगा निघेल. दुसरं, नागपूर शहराच्या विकासासंदर्भात आता 8 दिवस अगोदर मेट्रोच्या ऑफिसमध्ये बैठक झाली. त्याच्यामध्ये गडकरी साहेब होते, फडणवीस साहेब होते, बावनकुळे साहेब होते. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या 30 वर्षाच्या, आता येणारं 30 वर्ष, त्या 30 वर्षात शहराची आबादी किती राहील, शहराचं ट्रॅफिक किती वाढेल आणि काय काय त्याच्यामध्ये आपल्याला प्रोव्हिजन करायचं 30 वर्षाचा विचार करून या सगळ्या गोष्टीवर एक DPR तयार झाला आहे. आता मेट्रोनी हा DPR बनवलेला आहे. आता तो काही दिवसानं जनतेसाठी पब्लिक बी होईल, त्याच्यावर सजेशन ऑब्जेक्शन बी होईल. लेकिन सरकार इतकी गंभीर आहे, माननीय मुख्यमंत्री आणि गडकरी साहेब इतके गंभीर आहे का 30 वर्षानंतर आपल्या शहरामध्ये कशा प्रकारचं हे नागपूर शहर राहील, नागपूर जिल्हा राहील. आणि त्या दृष्टिकोनातून जो प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात आला आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आता काम सुरू केलेलं आहे. आणि या प्रोजेक्टच्या माध्यमातून सगळे रस्ते असतील, आता एक नागपूर जिल्हा आणि शहर मिळून एक आउटर रिंग रोडच्या प्रपोजलला मान्यता दिली, त्याची अधिसूचना बी आता जारी झाली आहे. आणि म्हणून नागपूर शहर 30 वर्षानंतर कसं राहणार आहे त्याची प्लॅनिंग आता सुरू आहे. दुसरं, नागपूर शहराचा विचार केला तर आपण पाहिलं असेल का काँग्रेसच्या 50 वर्ष नागपुरात सरकार होतं. 50 वर्षामध्ये नागपूर शहराने खूप नेते दिले, आमदार दिले, मंत्री दिले, केंद्रामध्ये दिले, खासदार दिले, खूप दिले. लेकिन या 50 वर्षामध्ये काँग्रेसनं काहीच या शहरामध्ये केलं नाही. आणि म्हणून गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांनी मिळून या 10 वर्षामध्ये संपूर्ण नागपूरचं चित्र बदललं. इतके प्रोजेक्ट नागपूर शहरामध्ये आले, इतके रस्ते नागपूर शहरामध्ये झाले, ब्रिज झाले, सिमेंट रोड झाले, ओव्हरब्रिज झाले, तुमचं मेट्रो आली, अनेक प्रकारचे. आणि नागपूर शहराच्या या 10 वर्षामध्ये चित्र बदलण्याचं काम
त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि म्हणून आज तुम्ही नागपूर शहराच्या कोणत्याही भागामध्ये जा तुम्हाला डेव्हलपमेंटचीच कामं दिसेल. ज्या गुंठेवारीच्या अंतर्गत जे प्लॉट 300-400 रुपयाला भेटत होते, आज डेव्हलपमेंटच्या माध्यमातून त्याच प्रॉपर्टीची किंमत 4,000 न 5,000 रुपये फुटाप्रमाणे झाली. हे कोणाचे चेहरे पाहून नाही झाली, तर तिथं डेव्हलपमेंट काहीतरी झालं. आणि म्हणून नागपूर शहर आता फार पुढे गेलेलं आहे आणि देशामध्ये नागपूरची गिनती बी डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होऊ लागली आहे. आणि म्हणून आता जे काही विषय आता आउटर भागातले राहील, कारण आउटर भागामध्ये खूप प्रश्न आहे. गुंठेवारी कायद्याच्या अंतर्गत पहिले गुंठेवारी कायदा 2001 होता, तर तो 2020 झाला. आणि त्याच्यामुळे गुंठेवारीमध्ये सगळ्याचे नियमितीकरण करायचं, कारण अनेकापाशी करारनामे आहे, ॲग्रीमेंट आहे, करारनामे आहे, कब्जापत्र आहे आणि पैसे भरल्याच्या स्लिप आहे. रजिस्ट्री करून देण्यासंदर्भात लेआउटवाला 4 लाख द्या, 5 लाख रुपये द्या, अशा प्रकारची मागणी करते. आता हे पैसे लोकांनी द्यायचे कुठून? गोरगरीब लोक एवढे पैसे देणार कसे आहे? कारण लागणारं 25,000 रुपये लागते आणि ते 4-4, 5-5 लाख रुपये मागतात. त्याच्यावर बी तोडगा काढण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. शासनाने 1-2 आदेश त्या संदर्भात पाठवले बी आहे. आता त्याचा कसा तोडगा निघेल आणि ते घरं कसे नियमितीकरण होईल या दृष्टिकोनातून आम्ही सगळे लोक प्रयत्न करतो. पूर्ण नागपूरमध्ये कृष्णा फुगडे पॅटर्न हे सक्सेस झालेलं आहे. आपण जे फॉलोअप घेतलं, त्या फॉलोअप घेतल्यामुळे खूप सारे कामं झाले. तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा पॅटर्न वापरला जाणार आहे का? नाही, आता महाराष्ट्रामध्ये हा पॅटर्न वापरला जाणार का नाही वापरला जाणार तो भाग वेगळा आहे. परंतु मी जनप्रतिनिधी या नात्याने आपला पूर्व नागपूर चांगला व्हावा, डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून चांगला व्हावा. कारण जेव्हा पूर्व नागपूरची माझ्याकडे धुरा आली त्यावेळेस पूर्व नागपूर इतका अंधकारमय होता, डेव्हलपमेंटचं कुठेही नाव नव्हतं दिसत. तर आपण या 10 वर्षामध्ये निश्चित स्वरूपात चित्र बदलण्याचं काम केलं आहे. अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणले, सिमेंट रोड झाले, आपण टँकर मुक्तसुद्धा केला आहे. जेवढं शक्य होतं तेवढं प्रामाणिकपणे काम करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केला. आणि म्हणून आपला पूर्व नागपूर हा विकासाचा मॉडेल कसा ठरेल आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतो. लाडकी बहीण योजना तब्बल 1 वर्ष होत आहे. आता प्रश्न निर्माण आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार का? विरोधक कसे होत आहे? असं आहे, विरोधकाची दुकानदारी टोटली बंद झाली आहे आणि आता त्यांना काही पर्याय कुठं दिसत नाही आहे. जे लोक मुख्यमंत्र्याचे स्वप्न पाहत होते, वडेट्टीवारजी असेल, नाना पटोले असेल, मुख्यमंत्र्याचे स्वप्न पाहत होते. मतदान झाल्यानंतर त्यांनी नाना पटोले आणि वडेट्टीवारनी मुंबईमध्ये 5 स्टार हॉटेलसुद्धा बुक केल्या होत्या मुख्यमंत्री बनण्याकरता. परंतु त्यांचे सगळे स्वप्न भंग होऊन गेले. कारण लोक आता हुशार झालेले आहे. जो काम करण त्यालाच लोक मतदान करतात. हे आता आश्वासन देणारे, लबाडगिरी करणारे लोक आता मतदान करत नाही. आणि म्हणून काँग्रेसची गती या 50 वर्षामध्ये कधी झाली नाही, ती आज गती झाली आहे. एवढं काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये राज्य केलं, देशामध्ये राज्य केलं आणि 16वर येऊन ते विधानसभेमध्ये टिकली. याचा अर्थ आहे का काँग्रेस हे धीरे धीरे महाराष्ट्रातून गायब होत चाललेली आहे. आणि म्हणून लाडकी आता ते काही मुद्दे राहत नाही, तर कधी लाडकी बहीण, याची बहीण योजनेचे ते काहीतरी आरोप प्रत्यारोप करत राहतात. त्यांची मानसिकता या दोघाही नेत्याची खराब आहे. आणि म्हणून लाडकी बहीण योजना भी सुरू राहील, त्याच्यात काही अडथळा येणार नाही, ती कंटिन्यू सुरू राहील. परंतु त्याच्यामध्ये काही चुकीचं झालं आहे. आता लाडकी बहिणीच्या नावावर माणसं बी लाडकी बहीण बनून गेले. आता ज्या काही चुका असेल, काही मोठ्या लोकांनी बी त्याचा फायदा घेतला. हे जे असेल तर ते तर निश्चित स्वरूपात ते तर बंद होईलच. परंतु लाडकी बहिणा हे कंटिन्यू सुरू राहील, त्याच्यात काही अडचण नाही. शेवटचा प्रश्न माझा, स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येणार आहेत अगदी काही महिन्यांनी आणि सगळीकडे तयारी चालू आहे. आपण आता बोलता बोलले काँग्रेस पक्ष संपलेला आहे. भविष्यात जे निवडणूक जे होणार आहे काय विषय असणार? नाही, भविष्यामध्ये आता बहुतेक पहिले आता ते जिल्हा परिषद आणि नगरपंचायतचा चुनाव होणार आहे आणि त्याच्यानंतर महानगरपालिकेची चुनावची प्रक्रिया सुरू होईल. परंतु नागपूर शहराच्या लोकांनाही माहीत आहे, मतदारालाही माहीत आहे का नागपूर शहरामध्ये डेव्हलपमेंट कोण करू शकते, कामं कोण करू शकते. ज्या लोकांच्या प्रॉपर्ट्या 5-5 ते 10-10 लाखाले कोणी विचारत नव्हतं ती करोडोमध्ये गेली.
याच्या कोणाचे चेहरे पाहून नाही गेली, आता काहीतरी या शहरामध्ये घडलं आहे, काहीतरी शहरामध्ये प्रोजेक्ट झाले आहे आणि म्हणून जनतेला हे 100% विश्वास आहे का नागपूर शहरामध्ये नितीनजी गडकरी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच माध्यमातून या पूर्ण शहराचं डेव्हलपमेंट झालं. काँग्रेसने किती ढोल तमाशे केले तर त्याला काही आता जनता जुमानणार नाही. आणि काँग्रेसने बी काय या शहरामध्ये राज्य केलं ना, इतके वर्ष काँग्रेसचे राज्य होतं महानगरपालिकेमध्ये आणि जेव्हापासून भारतीय जनता पार्टीच्या कॉर्पोरेशनमध्ये सत्ता आल्यानंतर ते चित्रही बदललं. कारण विकासाचं विजन कोणामध्ये असेल तर हे गडकरी साहेबांमध्ये विकासाचे विजन आहे आणि म्हणून जनता त्यांच्यावर विश्वास करते आणि म्हणूनच जनतेने विश्वास केल्यामुळे या 10 वर्षात हे चित्र बदललं आहे. येणाऱ्या काळामध्ये बी फुल मेजॉरिटीने महानगरपालिका भाजपची येईल. येणाऱ्या निवडणुका लक्षात घेता उभाटा पक्षाने आपल्या नागपूरहून एक शिलेदार उभा केलेला आहे, सतीश हरडे, काय सांगणार? नाही, उभाटाचा काही संबंध येत नाही. उभाटा आता फटाका झालेली आहे, त्याला काही अर्थ बी राहत नाही. कारण उभाटाने आपलं अस्तित्व पूर्ण गमावलेलं आहे. बाळासाहेब ठाकरेजीचं जे अस्तित्व होतं राज्यामध्ये देशामध्ये ते पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं आहे. सत्तेची किती लाचारी उद्धव ठाकरेमध्ये होऊ शकते हे चित्रही लोकांनी पाहिलेलं आहे आणि हे सगळं विषय लोकांच्या समोर बी आले आहे आणि म्हणून उभाटाले विधानसभेमध्ये का धूळ चाटवण्याचे काम महाराष्ट्राच्या जनतेनेच केलं आहे आणि म्हणून इकडे उभाटा फुबाटाचे काही अर्थ इकडे आहे नाही. नागपूर शहरामध्ये नाही, नागपूर जिल्ह्यामध्ये नाही, विदर्भामध्ये बी याचा काही फरक पडणार नाही. एखादी सीट कोणी आली तर भगवंताच्या कृपेने त्यांची फोटो विदर्भात आली तर आली, नाही तर उभाटा आता नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे.